हाय गाईस, कालच्या ब्लॉगमध्ये मी बोललेली की हे लोकांनी माझ्यावर उलटी कंप्लेंट टाकली की मी माझा सासूवर हात उचलला. एवढा मूर्खा कोण असतो काय की कोणाचा आईवर हात उचलेल. मी ह्या लोकांना म्हणजे ह्याला आतमध्ये टाकली ना, तर त्यांनी असं सांगितलं की माझ्या आईला मारली हिनी म्हणून मी हिला मारली. मी बोलली तुला कुठे लागला, कुठे मारली जरा सांग. तुझ्या बहिणी लोक एवढा उलटा बोलेल तर मी किती ऐकेल. आणि ही जर गाडीचा फोटो लावले ना, ही गाडी मी घेऊन दिले, म्हणजे मी घेऊन दिले, माझे पैसे आहे पण घेतली त्या व्यक्तीने. जेव्हा की ते भाड्या म्हणजे आम्ही भाड्याने राहत होते ना त्या रूम, म्हणजे भाडा भरायसाठी मी पैसे दिलेले, पण हा व्यक्ती जाऊन गाडी घेऊन आला. तर ते जाऊ द्या, ते झालं. मग मी चौकीमध्ये एकच पोलिसांच्या समोर बोलली. मी बोलली मी मारली नाही, मला एवढी तर अक्कल आहे की कोणाला काय म्हणजे कोणाबरोबर कसं राहायचं कसं नाही. ह्या दोघींचं लग्न झालं आहे तर हे लोक माझ्या घरामध्ये काय करतायत. राहतायत तर राहावा, मग नाही आई आहे तर सर्व मुली येतात, पण एवढं इंटरफेअर कोण नाही करत कोणाच्या लाईफमध्ये जेवढ्या हे लोक करतात. तेव्हा माझ्या नवऱ्याला पोलिसांनी विचारलं तू काय बायले आहे काय, तुला तुझ्या बायकोचा सपोर्ट घेता नाही येत असं होते. तर तेव्हा तो काय तिथे बोलला नाही, तो बोलला माझी गलती नाही. तर नंतर मी पूर्ण स्टोरी सांगितली. त्याच्यानंतर मी तिथे एकच डिसिजन घेतला, अगर तुला माझ्याबरोबर राहायचं आहे तर आपण वेगळं राहूया, नाहीतर मी सोबत राहणार नाही. तेव्हा माहिती नाही कोणता देव येऊन त्याला बोलून गेला, तेव्हा तो अलग म्हणजे माझ्यासोबत वेगळा राहायला रेडी झाला. तर आम्ही वेगळे राहायला गेले. ठीक आहे, हे सीन झाल्यानंतर आम्ही वेगळे राहायला लागले. पण तिथे पण त्याचा तसा टॉर्चर चालू होता. म्हणजे कसं की मी भाडा नाही भरणार, मी जॉबला जायची, भाडा मी नाही भरणार, तुम्ही मला माझ्या आईशीसून वेगळा केला आहे, मी भाडा का भरू, मी घर का चालवू, तसं झालं. तर मी बोलली मरू दे. आणि त्या टायमाला लॉकडाऊन लागला. त्या लॉकडाऊनमध्ये माझा काम चालूच होता, बंद नव्हता. पण एक टाईम आला की जॉबला पण सुट्टी सांगितली थोड्या दिवसासाठी, आणि घरामध्ये पैसा पाणी काय नाही. तर मी माझा PFचा पैसा काढून भाडा भरायसाठी मी माझा PF काढला आणि ह्याला दिला. मी बोलली जा तू जाऊन भाडा भरू नये. तर हा व्यक्ती जाऊन गाडी घेऊन आला, गाडी घेऊन आला आणि मला येऊन बोलतोय संध्याकाळी की मी त्याला विचारलं तू भाडा भरला, बोलतो हा भरला. मी मग ही गाडी कुठून आली, बोलतो ते तर मी माझ्या पैशाने आणली. म्हणजे तुझ्याकडे तर भाडा भराय पैसे नव्हते, मग गाडी कुठून आणली. बोलतो माझी नाही, माझ्या मित्राची आहे, मला माझ्या मित्राने दिले असा बोलला. तर मी बोलले असा कोणता मित्र आहे जी नवी गाडी पेटी पॅक देतो. तर मग तो मला कारणं सांगायला लागला. काहीच झाला असा, ती गाडी त्याचीच होती पण तो पासून लपवत होता. ठीक आहे, मी पुढची ही स्टोरी